पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोय. प्रस्तुत अभंगाचा भाव मी आपल्या समोर ठेवलेला आहे. जे उरलेल्या काही वेळ आहे ते माझ्या थोड्या बुद्धीला जसं जमेल त्या पद्धतीने मी विस्तार करण्याचा प्रयत्न करेन. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये त्याचा विस्तार पाहण्या अगोदर परिहार द्यायचा तो असा की आजच्या या सर्व वारकरी संप्रदायातील जे काही नामांकित आमचे गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तपरायण व्यंकट महाराज एकलातकर असतील, शंकर पाटील मुगावकर असतील किंवा आमचे वसंत पाटील पेळीकर, हरी महाराज वाटे खेडकर या सर्वांच्या गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये मला सेवा करायला मिळते हे माझं परमभाग्य समजतो. कारण अगोदरच आम्हाला पाटील थोडंसं ज्ञान कमी आहे किंवा नाही म्हटलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये एवढ्या गुणवान मंडळीच्या समोर काहीतरी एखादी तास बडबड करायचं म्हणजे खूप तारेवरची कसरत आहे. तुम्ही मला सांभाळून घ्यायला अपेक्षा आहे. सर्व तसेच गावातील सर्व उपस्थित पंच कमिटी सप्ताहातील सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना धन्यवाद. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या रूपाचा आणि गुणाचं वर्णन करतात. आज सप्ताहाचा पहिला दिवस असल्यामुळे मुद्दाम आज मी गुणाचं आणि रूपाचं वर्णन करणारा अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात गुन्हा आला विटेवरी. ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी गुन्हा आला म्हणतात त्या अर्थी कुठून आला, या अगोदर होता कुठे, हा प्रश्न पहिला निर्माण होतो. मग आपल्याला बघावं लागेल की साधू संत महात्म्याचे काही प्रमाण आहेत काय. तर ज्या अर्थी गुन्हा आला, कारण आता मी जास्त परिहार देऊन इकडं तिकडं काहीतरी वेळ मारून नेण्यापेक्षा डायरेक्ट विषयावर येतो. म्हणजे गुन्हा आला विटेवरी याला काही प्रमाण आहे का, तर आपल्याला अनेक प्रमाणे देता येतात. की अनेक साधू संत महात्म्याच्या जर प्रमाणाचा आपण विचार केला तर प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे. पंढरपूरला येण्याच्या अगोदर हा विटेवरचा परमात्मा हा कुठे होता, कुठून आला, याचा विचार जर आपण करायला गेलो तर अनेकांच्या अनेक मतं आपल्याला प्रत्ययाला येतात. ती कोणती मतं आहेत? नाथ महाराजांचं मत याविषयी वेगळं आहे. ज्ञानोबारायाला विचारलं तर ज्ञानोबारायाचं मत याविषयी वेगळं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायाला जरी विचारलं तर जगद्गुरु तुकोबारायाचं मत सुद्धा याच्यामध्ये वेगळं आहे. आजच्या अभंगामध्ये विचार करत असताना अनुबंध चतुष्टी या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती अनुबंध चतुष्टी कोणती असेल तर ती अनुबंध चतुष्टी अशी आहे की आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गुन्हा आला विटेवरी असा ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी आजच्या अभंगाचा विषय हा गुन्हा आला विटेवरी आहे. गुन्हा आला विटेवरी आजच्या अभंगाचा काय आहे, विषय आहे. तर आजच्या अभंगाचा अधिकारी कोण आहे, तर डोळे आणि कान हे आजच्या अभंगाचे अधिकारी आहेत. बरोबर आहे. बरं, हे अधिकारी डोळे आणि कान आहेत, पण या अभंगाचं नेमकं प्रयोजन काय, तर या अभंगाचं प्रयोजन असं आहे की निवारोनी जाय माया. पण हे निवारोनी जाय माया हे बरोबर आहे, पण कशाच्या संबंधाने, तर तुका म्हणे सम ध्यान तिही चरण चुकमार विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय गुन्हा आला विटेवरी हे म्हणत असताना आपण पहिल्या प्रथम नाथ महाराजांकडे जर गेलो, नाथ महाराजांना जर काही जण विचारले की नाथ महाराजांचं असं स्पष्ट मत आलं की हा भगवान पांडुरंग परमात्मा कुठून आला, तर हा भगवान पांडुरंग परमात्मा वैकुंठावरून आला असं नाथ महाराजांनी सांगितलं. हा पहिल्या प्रथम कुठे होता, वैकुंठामध्ये होता. कारण असे याला म्हणजे बरेच प्रमाण मिळतात. कारण या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदैव हे प्रमाण आहे. नाथ महाराज या प्रमाणाशी मिळते जुळते आहेत किंवा सहमत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पण नाथ महाराज म्हणाले हरी वैकुंठा गुणी आला पुंडलिका लगुनी उभा राहिला अजूनी युगायुगे भक्त संगे. महाराज म्हणाले उभा राहिला अजूनी युगायुगे भक्त संगे. म्हणजे हरी कुठून आला, वैकुंठावरून कुठे आला, पंढरपूरला आला असं नाथ महाराजांचं मत आहे. नाथ महाराज म्हणले. महाराज आणखी मी एक थोडं सर्वांना क्षमा मागू सांगतो बरं का, कारण आजच्या कीर्तनामध्ये तुम्हाला विनोदही ऐकायला मिळणार नाही, हसायलाही मिळणार नाही. ही एक माझी अडचण आहे, तुमची किंवा माझी असं म्हणा, माझीच आहे, माझ्यातला दुर्गुण असं समजा आजच्या काळात. कारण विनोद करणं, समाजाला रंजवणं आणि समाजाचं
किंवा कीर्तनकाराचं त्या ठिकाणी प्रयोजन नाही. हे पहिल्या प्रथम श्रोत्याने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि गावकऱ्यांना सुद्धा मी विनंती करतो, कारण हे गाव म्हणजे काही मला वेगळं नाही आणि मी म्हणजे काय या गावापेक्षा वेगळा नाही करता. मी या गावातच असल्यासारखं असल्यामुळं थोडंसं मी हक्कानं बोलतो की इथे उभं टाकून संसारातल्या गप्पा मारणे जावयाच्या